मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच आपण अतिशय महत्त्वाची बातमी आज पाहणार आहोत. ज्या बातमीने सध्या महाराष्ट्र नव्हे तर देशात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्यास अतिशय महत्त्वाची मोलाची कामगिरी बजावली आहे. मुळातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना निर्माण करण्याच्या पलीकडे भाजपचा जो डाव होता तो डाव अखेर आता सफल होतोय. मित्रांनो, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला जे करायचं होतं अखेर त्यांनी तेच करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले. नेमकं काय घडलंय मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. 2019ला शिवसेना सत्तेमध्ये आली. सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपला सोडल्यानंतर भाजपचा इगो हर्ट झाला आणि तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिवसेना प्रमुखांची शिवसेना महाराष्ट्रात राहिली नाही पाहिजे अशा प्रकारचा डाव भाजपकडून आखला गेला. त्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी अतिशय वेगवान स्वरूपात घडल्या. 2022ला एकनाथ शिंदेंना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील बड्या नेत्यांनी शिवसेनेचं ऑपरेशन केलं आणि शिवसेना संपवण्याचं एक धाडस महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी केलं नाही ते भाजपने करायला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंच्या समवेत 40 आमदार, 13 खासदार या सर्वांना घेऊन एकनाथ शिंदेंनी बंड केलं. मुळातच भाजपचा हा बंड करण्यापाठीमागचा सगळ्यात मोठा हेतू होता की नवीन पक्ष न स्थापन करता सगळेच्या सगळे आमदार आणि खासदार भाजपमध्ये विलीन करायचे. मात्र तेव्हा एकनाथ शिंदे मानायला तयार नव्हते आणि केंद्रीय निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्राचं विधानसभा अध्यक्ष यांना हाताशी धरून ठाकरेंच्या हातातली शिवसेना, ठाकरेंच्या हातातलं धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदेंना देण्यात आलं, जेणेकरून ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात राहणार नाही हा भाजपचा डाव अयशस्वी झाला. ठाकरेंचा पक्ष गेला, ठाकरेंचं चिन्ह गेलं, आमदार गेले, खासदार गेले, परंतु भाजपला जे करायचं होतं ते मात्र साध्य झालं नाही. ठाकरेंची शिवसेना आजही त्याच जोमानं महाराष्ट्रामध्ये काम करते. हा झाला भाग 1. मित्रांनो, याच्या पुढचा भाग 2 म्हणजे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता वाढीस लागली होती आणि भाजपला ते नको होतं. म्हणून आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची आस लागली होती. त्यांना 2024ला त्यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि त्यांना आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या. दिल्ली वारीमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे सगळेच्या सगळे 60च्या 60 आमदार, सगळे खासदार भाजपात विलीन करावे लागतील, तरच तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येईल. म्हणजे संपूर्ण शिंदे गट भाजपच्या पक्षात विलीन करावं लागेल, तोही निवडणुकीच्या अगोदर 1 ते 1.5 वर्षे. त्यानंतरच आपण पुढच्या बोलणीसाठी तयार आहोत असं केंद्रातून फटकारलं गेलं. नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्याकडून या सगळ्या बातम्या आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गोटात मात्र प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली की एवढं यांच्यासाठी करून देखील त्यांनी करायचं तेच केलं आणि शिवसेना हा पक्ष फुटला. शिवसेनेचे 2 भाग झाले आणि आता शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला भाजपात विलीन होण्यास सांगतायत. हे मात्र न पटण्याजोगं होतं आणि भाजपला जे करायचं होतं अखेर तेच भाजप आता करायला सुरुवात करते. मित्रांनो, सांगायचं हाच भावार्थ आहे की भाजपाला मात्र हे राजकीय षडयंत्र रचायचं होतं ते एकनाथ शिंदेंना हाताशी धरून रचलं गेलं. एकनाथ शिंदेंना समजलं नाही की नेमकं महाराष्ट्रात काय चालू आहे. शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 तुकडे झाले. आता धड शिंदेंना मोठं होता येईना, ना राष्ट्रवादीला मोठं होता येईना, ना उद्धव ठाकरेंना पुढे जाता येईना. 2 भाग केल्यामुळं महाराष्ट्रात शिवसेनेची मतं विभागली गेली. राहिले आता फक्त भाजपा आणि भाजपाने मात्र अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करून शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडण्याचं काम केलं आहे. आगामी काळामध्ये याची सगळी भाजपला परतफेड करायला लागेल. कारण नियती बघत असते, ज्या प्रकारे आपण दुसऱ्यांचं काम करतो तशा प्रकारे आपल्यावर देखील दिवस येतात, हे विसरता कामा नये. तशा प्रकारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आगामी काळातून त्यांचे अर्ध्याच्या वरती 30च्या आसपास आमदार, अर्ध्याच्या वरती खासदार, एकनाथ शिंदेंची साथ
लवकरच सोडतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तो वारंवार करतायत आणि तो दिवस आता येऊन ठेपला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं दोन तुकडे होणार का? जसं ठाकरेंशी झालं तसं शिंदेंशी होणार का? याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली. मात्र शिवसेना एका जागेवर यावी, ठाकरेंच्या हातात पक्षचिन्ह यावं हीच सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतं? आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. नक्कीच महाराष्ट्राबरोबर काय संदेश जाईल त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.